सुरुवातीला बातमी बघूयात। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात घणसोली आणि शिळफाटा दरम्यानचा मार्ग आता सज्ज झालेला आहे। या बोगद्याचा अंतिम टप्पा आज पूर्ण होतोय। या बोगद्याचा ब्रेक थ्रू कार्यक्रम पार पडणार आहे। यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार आहेत। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात घणसोली आणि शिळफाटा दरम्यानचा मार्ग आता सज्ज झालेला आहे। हा जो तो बोगदा आपण बघतोय, बुलेट ट्रेन प्रकल्पातला घणसोली ते शिळफाटा हा मार्ग सज्ज झालाय बुलेट ट्रेनसाठी। या बोगद्याचा अंतिम टप्पा आज पूर्ण होणार आहे, त्यामुळे बोगद्याचा ब्रेक थ्रू कार्यक्रम पार पडणार आहे। यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित असतील। अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडे। स्नेहा, काय कार्यक्रम किती वाजता आणि कशा पद्धतीने? आता काही वेळातच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे या ठिकाणी पोहोचणार आहेत। खरं तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा जो हा टप्पा आहे, हा प्रकल्प आहे, अत्यंत महत्त्वाकांक्षाचा प्रकल्प हा समजला जातोय। तसंच जर आता आपण जर पाहिलं तर शिळफाटापासून ते अगदीच घणसोलीपासून ते शिळफाटा दरम्यान हा बोगदा असणार आहे। या दरम्यान जे 214 इतके स्फोट करण्यात आलेले आहेत आणि हे खोदकाम करण्यात आलेलं आहे। हा जो आपण पूर्ण बोगदा पाहतोय 4.8 किलोमीटर इतका बोगदा आहे आणि या बोगद्यामध्ये टनलमध्ये आतमध्ये जर पाहिलं तर डाव्या बाजूला तसे उजव्या बाजूला देखील आहे। डाव्या बाजूला ज्या ठिकाणी जायला रस्ता आपल्याला पाहायला मिळत असतो तो अहमदाबादसाठी आहे, तर उजव्या बाजूला ज्या ठिकाणी जायला रस्ता मिळतो तो बीकेसी म्हणजेच बीकेसी इथून या बुलेट ट्रेनला सुरुवात होणार असून ती अहमदाबादपर्यंत असणार आहे। त्याच अनुषंगाने हे जे टप्पे आहेत या बोगद्यामध्ये देखील त्याचप्रमाणे बांधकाम केलेलं आहे। आधुनिक टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे। जपानकडून ही जी टेक्नॉलॉजी आणण्यात आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर या बोगद्या दरम्यान करण्यात आलेला आहे। तसंच या बोगद्याच्या खोदकामाला 2023 मध्ये डिसेंबर 2023 मध्ये सुरुवात झालेली होती आणि आज अखेर या बोगद्याचा ब्रेक थ्रू कार्यक्रम पार पडणार आहे। बिलकुल स्नेहा, धन्यवाद या माहितीसाठी। ज्यावेळेला हा कार्यक्रम सुरू होईल केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते, त्यावेळी तिकडची माहिती अपडेट आपण घेत राहू। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मोनोरेलची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे। मागील काही दिवसांपासून सातत्याने मोनोरेल बंद पडण्याच्या घटनांमुळे चर्चेत होती आणि त्यामुळेच MMRDAने मोनोरेलच्या संपूर्ण व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी मोनोरेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। या बंद दरम्यान जुन्या मोनोरेलचं नूतनीकरण, नवीन रेक सुरू करणं आणि अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचं काम केलं जाणार आहे। हैदराबादमध्ये तयार झालेली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल ही आधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्यात येते, त्यामुळे मोनोरेल सेवा अधिक सुरळीत होणार असून 2 गाड्यांमधील अंतर कमी होऊन प्रवाशांना वेळेवर सेवा मिळणार आहे। शिवाय MMRDAने 10 नवीन मेक इन इंडिया रेकची खरेदी केली आहे। मोनोरेलमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे।